नमस्कार मित्रांनो, आपण बोलतोय आज सोनिया गांधी यांच्यावरती. ज्या गांधी परिवाराने गेले 70 वर्षापासून भारतावर राज्य केलं. आता त्यांची जी पिढी आहे, जेव्हा महात्मा गांधी होते त्याच्यानंतर त्यांचा एक काळ गेला. त्यानंतर राजीव गांधी, नेहरू, इंदिरा गांधी, त्यानंतर सोनिया गांधी. हे जे पिढी ह्यांचा जो राजकारण चालू होता काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून, त्यांनी भारत देशाला खूप काही दिलं. त्याबद्दल काही शंका नाहीये, हे आपल्याला समोर दिसतंय. पण प्रत्येक गोष्टीला एक काळ असतो. त्या काळाची मर्यादा सगळ्यांना पाळावी लागते. हे सोनिया गांधी असतील किंवा गांधी परिवार असतील, हे कदाचित विसरलंय. काँग्रेस पक्ष हा फक्त एक कोणत्या परिवाराने वाढवला नाहीये किंवा त्यासाठी संपूर्ण मेहनत ही त्यांनीच घेतलेली आहे असं म्हणणं पण चुकीचं ठरेल. कारण ह्या पक्षाला मोठं करण्याचं काम अनेक वर्षानुवर्ष कार्यकर्ते वगैरे करत आहेत. मग फक्त आणि फक्त पंतप्रधान असो किंवा एक महत्वाचं पद असो किंवा त्याची किंगमेकरची भूमिका असो, हे आपल्याच कडे राहावं, ही जी त्यांची मक्तेदारी आहे, हे कुठेतरी त्यांना आज भोगायला दिसतंय. हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने काँग्रेस ही बर्बाद होत चाललेली आहे, ती पद्धत म्हणजे फक्त आणि फक्त माझ्या नंतर माझा मुलगा, माझ्या मुलाच्या नंतर त्याचा मुलगा. अरे तुमचा कुठला राजघराणा नाही आहे. तुम्ही ज्या पक्षामध्ये अध्यक्ष म्हणून काम करत होतात, ही देणगी तुमच्या पूर्वजांकडून थोडक्यात तुम्हाला भेटलेली आहे. आणि ती देणगी अशी आहे की ती कोणती तुमची ठराविक, तुम्ही मरेपर्यंत ती देणगी तुमच्याचकडे राहणार अशी कोणती ती देणगी नव्हती. हे तुम्हाला समजायला हवं. हा पक्ष होता, हा लोकांनी बनवलेला, लोकहितासाठी बनवलेला, हा लोकतंत्रमध्ये वापरण्यासाठी हा पक्ष जेव्हा याचं निर्माण झालं त्यावेळेस अनेक लोकांनी याच्यासाठी बलिदान दिलं. हे सोनिया गांधी का विसरले? फक्त मुलाच्या हितासाठी अख्ख्या देशाचं आज जे परिस्थिती अख्ख्या देशाला भोगावी लागते, त्याला फक्त आणि फक्त सोनिया गांधीच जबाबदार आहे असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्या पक्षाची संपूर्ण जी भूमिका आहे ती तुम्ही तुमच्या एकट्याच्या निर्णयावरती चालवण्याचा जे प्रयत्न करताय, हे अत्यंत चुकीचं आहे. हे त्यांना त्यांच्या राजकीय नेत्यांनी सुद्धा समजवलेलं आहे. परंतु मुलाच्या प्रेमापोटी, मुलाला पंतप्रधान बनवण्याच्या नादी अख्ख्या पक्षाची वाट लावून घेतलेली असताना अजूनपर्यंत त्यांना जाग आलेली दिसत नाहीये. तरीही सुद्धा सगळ्या राजकीय नेत्यांनी आज मल्लिकार्जुन खरगे यांना तो अध्यक्षपद दिला. आज तरी त्यांनी ही गोष्ट समजायला पाहिजे. काँग्रेस पक्ष भारतात हा मोठा पक्ष जरी असला तरी तुमच्याकडे जर सक्षम नेतृत्व नसेल, त्यावेळेस इतर पक्षांना सोबत घेऊन ज्या पक्षामध्ये ताकद आहे, ज्या पक्षाचा नेता किंवा अध्यक्ष नेतृत्व करू शकतो, त्यांना कुठेतरी पुढे आणून त्यांना पाठिंबा देणं, हे खरं तर सोनिया गांधींचं काम आहे. परंतु मुलाच्या प्रेमाखातीर जर मुलगा आपला सक्षम नाहीये हे जनतेसमोर किंवा लोकांसमोर येऊन बोलायला जरी लाज वाटत असेल, तरी आपण स्वतःमध्ये त्या गोष्टी बघून तरी भूमिका बदलली पाहिजे. तुम्ही समाजापुढे आणू नका की तुमचा मुलगा सक्षम नाहीये. हे समाजाला दिसतंय की खरंच तो मुलगा सक्षम नाहीये, पण तरी सुद्धा आई म्हणून किंबहुना एक
पक्षाचे अध्यक्ष म्हणून माझाच मुलगा आला पाहिजे, माझीच मुलगी पुढे राहिली पाहिजे, माझा जावई असायला हवा, हे चुकीची बाब जनतेनी त्याचा कायापालट करण्याचं काम यासाठी केलं. परंतु एक मर्यादित काळानंतर आपण आपली भूमिका परिस्थिती अनुसार निवडावी लागते, हे ते आजही विसरतात. त्यासाठी आज जे चालू असलेलं राजकारण आहे त्याच्यासाठी थांबवण्यासाठी जे काही गरज लागतंय ते त्यांनी नियोजित पद्धतीने केलं पाहिजे. त्यांचा मुलगा, त्यांची मुलगी, त्यांचा जावई हा सगळा घरपरिवार बाजूला ठेवून समाज हितासाठी ज्या काही गोष्टी नियोजित करण्याचे काम आहे ते त्यांनी तिथे केलं पाहिजे. आज लोकांना असं वाटतं की अनेक वर्ष राज करून त्यांना आज आपल्या लोकांसारख्या माणसांकडून त्यांना हे विचार घेण्याची काय गरज आहे. कधी कधी बापाला सुद्धा मुलाचं ऐकावं लागतं. त्या अनुषंगाने आपण सांगतोय की नुसतं मी बाप आहे म्हणून माझ्या मुलाला मीच आदेश देईन किंवा मीच सांगू शकतो अशी भूमिका घेण्यामध्ये काही विशेष तुमची प्रतिमा झळकत नाही. कधी कधी मुलगा जर सक्षम बोलत असेल आणि त्याच्या बोलण्याला काही अर्थ असेल आणि त्या अर्थाला तुम्हाला काही तुमचा त्याच्यामध्ये काही भलं होत असेल तरी त्या मुलाला सुद्धा त्या टायमिंगला तुम्हाला मान देऊन त्याचं ऐकावं लागतं. म्हणून ज्या पद्धतीचं आजचं राजकारण आहे त्याला कुठेतरी थांबवण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे. इतर पक्षांच्या जे बलिष्ठ नेते आहेत, जे पंतप्रधानचे चांगले उमेदवार बनू शकतात, जे भाजपसारख्या पक्षाच्या आज जे ईडी, इन्कम टॅक्स वगैरेला सगळ्या गोष्टीला वैतागलेले जे लोक आहे, ज्यांनी लोकतंत्र बिघडवण्याचं काम त्यांचं जे चालू आहे त्याला कुठेतरी त्यांनी थांबवायला पाहिजे. जसं त्यांचं 70 वर्षाचा साम्राज्य यांनी थांबवलं, पण ह्यांचा 8 वर्षाचा साम्राज्य हा कोणाला आवडत नाहीये हे तर सिद्ध होत आहे. डेव्हलपमेंट भरपूर काही केली त्यांनी, पण कर्ज सुद्धा तेवढाच केला. मी आज 5-50 लाख रुपये कर्ज घेऊन एखादी मोठी फॉर्च्युनर घेतली तर मी मोठा झालो असं नाहीये. ती फॉर्च्युनर माझ्या मर्यादित काळेपर्यंत माझा प्रचार करेल, त्याच्यानंतर माझा जीव घेईल, इतकं मात्र खरं आहे. हे कुठेतरी विचार त्यांनी घेऊन त्यांची भूमिका आता बदलणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.